हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सर्वजण? ठीक. आय होप सो की तुम्ही सर्वजण ठीकच असाल आणि ठीकच राहा. आत्ताच एक गुड न्यूज तुम्ही ऐकली असेल की आपली CMA एक्झाम ही पोस्टपोन झाली आहे. खूप टेन्शन होतं तुम्हाला. जुलै 11, आज जून महिना, जूनची 24 तारीख, 10, 15, 12 दिवस राहिलेत, 15 दिवस राहिलेत. पोर्शन कसं कव्हर करायचं, एक्झाम चा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा स्टडी करायचा, लॉट्स ऑफ प्रेशर ऑन युअर माइंड. अँड नाऊ 2 days बिफोर when the circular notification issued by the CMA Institute, थोडा रिलॅक्स वाटलं असेल. सो इट्स अ गुड न्यूज. आय थिंक की इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी टू यू. म्हणजे एक तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि प्रत्येक जेव्हा तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते त्या अपॉर्च्युनिटीतून तुम्हाला एक सक्सेस मिळवायचं आहे. इट्स अ डिफिकल्ट टाइम टू यू बिकॉज आपले लाईव्ह लेक्चर जानेवारीपासून चालू होते. जानेवारी फेब्रुवारी हे 2 महिने लाईव्ह लेक्चर चालू होते आणि मार्चमध्ये सडनली आपल्याला लॉकडाऊन स्टार्ट झाल्यामुळे क्लासेस बंद करावे लागले आणि त्यानंतर आपण लॉचे लेक्चर झूमवर चालू केले. एप्रिल 15 नंतर, मला आठवतं एप्रिल 15-16 नंतर एक माझे काही लेक्चर चालू झाले, विक्रम सरांचे लेक्चर चालू झाले आणि त्यानंतर मग टॅक्सचं पण लेक्चर चालू झालं. सो एक जनरली जो पिरियड आहे, तुम्ही ज्या मेंटॅलिटीमधून जात आहात, इज अ टफ टाइम टू यू. आणि इट्स सॅल्यूट टू ऑल द राज स्टुडंट बिकॉज इट्स अ डिफिकल्ट वर्क. म्हणजे नो वन, म्हणजे ही जी कंडिशन आहे, ह्या कंडिशनमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्टडी करताय, इज अ रिअली डिफिकल्ट स्टडी. एक हातात पुस्तक घेऊन अभ्यास करणं आणि एक व्हिडिओ बघून स्टडी करणं, मोबाईल कंटिन्यू बघून स्टडी करणं, लॅपटॉपवर स्टडी करणं इज अ डिफिकल्ट वर्क. तुम्ही ते करताय, इट्स अ गुड वर्क. पेशन्स नावाची गोष्ट आहे, ती तुम्ही ठेवली पाहिजे. आतापर्यंत ठेवली आणि अजूनही ठेवली असाल. मी तुम्हाला मगाशी बोललो की तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी आहे. 2 महिने पोस्टपोन केलेली एक्झाम 1 सप्टेंबर. आय डोंट नो की 1 सप्टेंबरला पण 100% एक्झाम होईलच असं मी सांगू शकत नाही आहे. पण तात्पुरतं आपण असं ठरवू की यस, 1 सप्टेंबरला एक्झाम होऊ शकते. म्हणजे लास्ट जानेवारी फेब्रुवारी 2 महिने तुम्ही लाईव्ह लेक्चर बसल्यानंतर मार्च एप्रिल मे जून 4 months आपल्या ऑल प्रोफेसरनी एक व्हिडिओ लेक्चर यूट्यूबवर, झूमवर लेक्चर घेऊन तुमचं पोर्शन कंप्लीट करतायत. तो सॅल्यूट टू ऑल दिस माय ऑल प्रोफेसर, सॅल्यूट टू यू की तुम्ही त्या प्रेशरमध्ये तो स्टडी करताय. मी मगाशी सांगितलं की इज अ रिअली टफ जॉब आहे हा. इट्स अ रिअली हार्ड वर्क. मी व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की आता तुम्हाला 2 महिने मिळालेले आहेत. आपला स्टडी आतापर्यंत ऑलमोस्ट सगळ्या विषयांचा कंप्लीट होत आलेला आहे. लॉ ऑलरेडी पूनम मॅडमने कंप्लीट केलेलं आहे. टॅक्स राम सर घेत आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 30 जून पर्यंत कंप्लीट होऊ शकतं. अकाउंट आणि कॉस्ट, अकाउंटचा पण मी विक्रम सरांबरोबर बोललो तर त्यांनी सांगितलं की 31 जून पर्यंत माझं कंप्लीट होईल. इव्हन माझं कॉस्टिंगचं सुद्धा एक टॉपिक पेंडिंग आहे, लेबर. सो तो टॉपिक माझं कंप्लीट होईल 30 जून पर्यंत. म्हणजे 30 जून पर्यंत आपलं पूर्ण पोर्शन व्यवस्थित कंप्लीट होईल. 30 जून नंतर तुमच्याकडे 2 महिने, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ज्या मुलांनी, म्हणजे ज्या मुलांचा एक ग्रुप पास आहे आणि ते एक ग्रुप देणार आहे, किंवा जे पहिल्यांदाच एक ग्रुप अटेम्प्ट करणार आहे, त्यांच्यासाठी मी असं सांगेल की मेक अ गुड प्लॅन. किंवा जे बौद्ध ग्रुप देणार आहेत त्यांनी सुद्धा एक चांगला प्लॅन बनवा. कारण आता 30 जून नंतर
कोणतेही लेक्चर नसणार आहे. सो होल डेज 60 डेज तुमच्या हातामध्ये सेल्फ स्टडीसाठी. सी आम्ही जेव्हा अभ्यास करायचो आमच्या काळामध्ये रिझल्ट लागला की रिझल्ट लागल्यानंतर 3 महिने पुढचा आम्ही अभ्यास करायचो. म्हणजे जो टाइम टेबल बनवायचो तो 90 डेजचा टाइम टेबल बनवायचो सेल्फ स्टडीसाठी. कारण सगळ्यात पहिलं म्हणजे एक्झामला जाण्याच्या आधी तुमचा स्टडी कंप्लीट पाहिजे आणि त्याच्यानंतर प्लॅन पाहिजे. स्ट्रॅटेजी, मेक अ स्ट्रॅटेजी. एक चांगलं स्ट्रॅटेजी बनवा, प्लॅन बनवा, स्ट्रॅटेजी. आय डोंट नो द अदर प्रोफेसर बट माझा पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला. सी मेनी पीपल मेनी माइंड्स. ॲज पर माय पॉइंट ऑफ व्ह्यू जर मी प्रोफेसर आहे तर मी विचार कसा करेल की माझ्याकडे 60 डेज आहे. सो याच्यामध्ये मी three plan बनवेल मी. I make a 3 plan. First plan for 25 days. Second plan for 20 days. And the third plan for 15 days. So in a 60 days you have to make self study study 3 plan. First plan for your 25 days, second plan for your 20 days and third plan for your 15 days. It means you have to make the 3 times revision. तुम्ही आतापर्यंत जे शिकला, जे काही केलं आहे ते तुम्हाला आता 3 वेळा रिवाइज करायचं आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट यू मेक अ प्लॅन. परत एकदा मी सांगेन की 1 सप्टेंबरला आपली एक्झाम होईलच असं नाही आहे. नॉट शुअर. इट डिपेंड अपॉन द सिच्युएशन. पण तरी सुद्धा आपण ॲझम्पशन बेसिसवर जायला पाहिजे की आपली एक्झाम ही 1 सप्टेंबरला आहे. मग त्या 1 सप्टेंबरला एक्झाम असेल तर आपण कसं प्लॅन केलं पाहिजे. प्लॅन विदाउट प्लॅन यू कॅन्ट सक्सेस. यू मेक अ प्लॅन ॲज यू ओन. आणि त्या प्रत्येक प्लॅनमध्ये तुमचं जे काही तुम्ही करणार आहात ते तुमचं 3 वेळा रिवाइज झालं पाहिजे. जेव्हा एखादी काही घटना घडते म्हणजे इथे तुम्हाला 2 महिने त्यांनी सीएमईनी एक्झाम एक्सटेंड केली आहे. सो इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी टू यू की तुम्हाला ह्या अटेम्प्ट मध्ये पास व्हायचंच आहे आणि तुम्ही होणार हे मला माहिती आहे. ज्या मुलांनी बोथ ग्रुपला अपियर केलेलं आहे पण त्यांनी माइंड सेट चेंज केला होता की आम्ही ग्रुप 1च देणार आहे त्यांच्यासाठी तर ही गुड न्यूज आहे की नाउ यू गो अँड प्रिपेअर फॉर युअर बोथ ग्रुप बिकॉज रेस्ट ऑफ द 2 months इज ओनली फॉर सेल्फ स्टडी. नो लेक्चर. तुम्हाला रँक आणायचा आहे. तुम्हाला रँक होल्डर व्हायचं आहे. तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया रँक मध्ये तुम्हाला यायचं आहे आणि तुम्ही येऊ शकता. यू थिंक द पॉझिटिव्हली. यू थिंक पॉझिटिव्हली. जर मला म्हणजे एखाद्या स्टुडंटनी असा विचार केला पाहिजे 2 महिने मला वाढवून मिळालेले इज अ बोनस टू यू. हा तुमच्यासाठी बोनस पिरियड आहे. आणि मी मगाशी बोललो ना इज अ अपॉर्च्युनिटी. आणि अपॉर्च्युनिटी आणि जो पर्सन ती अपॉर्च्युनिटी कन्वर्टेड इनटू द सक्सेस इज अ किंग मेकर. इज अ विनर. आणि तुम्हाला विन व्हायचं आहे. तुम्हाला सक्सेस घडवून आणायचं आहे. जी तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. तुम्हाला रँक होल्डर व्हायचं आहे. तुम्हाला रँक आणायचं आहे. आपल्या क्लासचा पहिला स्टुडंट पहिल्या वर्षामधला हा रँक होल्डर मध्ये आलाच पाहिजे. ही आपली इंटरची पहिली बॅच आहे आणि हा इंटरचा आपला पहिला सेकंड रिझल्ट आहे. पहिला रिझल्ट बीकॉमच्या मुलांचा होता. त्यांनी त्यांच्या पद्धतीने गुड रिझल्ट दिला. इट्स अ अपॉर्च्युनिटी टू यू. इट्स अ अपॉर्च्युनिटी टू आवर प्रोफेसर. इट्स अ अपॉर्च्युनिटी टू मी. इट्स अ अपॉर्च्युनिटी टू आवर क्लास की फर्स्ट इयर मध्ये पहिला रँकर राज क्लासने आणलेला आहे इन अ सीएमए एक्झाम आणि तो तुमच्यातला असणार आहे.
आणि तो तुमच्यात, आणि एक रँकर नाही आहे आपल्याला, कमीत कमी 10 रँकर पाहिजे तुमच्यातले. सो ज्यांनी बोथ ग्रुप दिलेला आहे, उठा, जागे व्हा आणि 100% तुमचं फुल्ली पोटेन्शियल त्याच्यासाठी वापरा की मला रँक आणायचं आहे. तुम्ही आता ती स्वप्न बघू शकता की मी रँक आणू शकतो आणि तुम्ही रँक आणणार. मला 100% गॅरंटी आहे की कारण आपला तेवढा अभ्यास झालेला आहे. कळत नकळत आज आपण गेले 4 महिने 3 महिने एप्रिल पासून मार्च एप्रिल मे जून गेले 4 महिने आपले प्रोफेसर मेहनत करतायत, तुम्ही मेहनत करताय. सो तुम्ही ऑल ओव्हर इंडिया रँक आणू शकता आणि येणारच आहे. सो मेक अ प्लॅन in 2 months for rank. ते स्वप्न बघायचं चालू करा की मला रँक आणायचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ते स्वप्न बघत नाहीये ना, तोपर्यंत ते तुमची कंप्लीट नाही होणार आहे. तुम्हाला स्वप्न पडायला चालू झाले पाहिजे की मला रँकर व्हायचं आहे, मला रँक आणायचं आहे, मला बोथ ग्रुप इन 1 अटेम्प्ट मध्ये मला क्लिअर करायचं आहे. आणि ते पॉसिबल आहे. यस, ते पॉसिबल आहे आणि तुम्ही ते पॉसिबल करू शकता बिकॉज यू आर अ राज स्टुडंट. रेस्ट ऑफ द 2 months तुम्हाला खूप हार्डवर्क करायचं आहे. पेशन्स पाहिजे त्याच्यासाठी आणि ते तुमच्यामध्ये आहे. ज्या अर्थी तुम्ही हे 4 महिने तुम्ही अभ्यास करताय, समजून घेताय, त्या अर्थी तुमच्यामध्ये ते पेशन्स आहेत आणि तुम्ही करू शकता. आणि यू कॅन शो की आमच्या काळासोबतीमधली मुलं सुद्धा रँक होल्डर होऊ शकतात. आमच्या मिडल क्लासमधले लोक सुद्धा रँक होल्डर होऊ शकतात आणि पास होऊ शकतात. आय एक्सपेक्टेड फ्रॉम यू की माझी आज या सप्टेंबरमध्ये 1 सप्टेंबरला जेवढी माझी सीएमईची मुलं इंटरला अटेम्प्ट करणार आहेत ना, ते सगळे पास झाले पाहिजे आणि ते सगळे 100% मला रिझल्ट पाहिजे. तुम्ही चमकलाच पाहिजे. तुम्ही चमकलं तर आम्ही चमकणार आहे, तुमच्याबरोबर आम्ही आपला क्लास सुद्धा चमकणार. सो आणि तुम्हाला कोणताही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल, कोणताही प्लॅन बनवला, त्या प्लॅनमध्ये काय चेंज करायचं असेल, काही असेल, यू कॉन्टॅक्ट अवर 4 टीचर. दे आर रेडी टू सर्व यू 24/7 hours. Is it? So really it's a golden opportunity to you की 2 महिन्यामध्ये तुम्ही एक चांगला स्टडी प्लॅन बनवा आणि स्वप्न बघायचे चालू करा. मला सीएमए इंटरमध्ये रँक आणायचं आहे. ही स्वप्न पडायला चालू झाली पाहिजे. कंटाळा आला तर ते स्वप्न लक्षात ठेवा तुम्हाला, कारण आता नाही तर कधीच नाही. आता नाही तर तुम्ही कधीच सीएमए रँकर होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. दिस इज द गुड अँड गोल्डन अपॉर्च्युनिटी टू यू. ठीक आहे. आणि फॉर दॅट पर्पज स्पेशली म्हणजे मी हा व्हिडिओ बनवूया असं मला वाटलेलं, म्हणून मी एक तो व्हिडिओ बनवतोय. मानसिकता तुमची टिकवणं म्हणजे टिकून ठेवणं फार कठीण आहे आजच्या काळामध्ये. कारण गेले 4 महिने तुम्ही बंदिस्त आहात एका रूममध्ये, एका खोलीमध्ये. सो ॲटलिस्ट त्या स्वप्नाकडे बघून तुमची मानसिकता टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. काही असेल तुम्ही आपल्या प्रोफेसरला कॉल करा. आपले प्रोफेसर ऑलरेडी एक्सपर्ट आहेतच. ह्या सर्व याच्यामध्ये मला माझ्या प्रोफेसरचं सगळ्यात पहिलं माझ्या प्रोफेसरचं मला कौतुक करावंसं वाटतंय. इट्स अ थँक्स टू पूनम मॅडम ज्यांनी कंप्लीट केलं त्यांचं पोर्शन ऑन द झूम ॲप. आणि स्पेशली थँक्स टू आवर राज स्टुडंट्स की त्यांनी त्यांना गुड रिस्पॉन्स दिला. मॅडम अजूनही रेडी आहे. मॅडम इज रेडी फॉर रिव्हिजन. त्यांना सुद्धा टाइम मिळाला आहे लॉसाठी. आपल्या प्रोफेसरचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जर तुम्हाला म्हणजे स्पेशली थँक्स टू द प्रोफेसर का मी हा शब्द वापरला, बिकॉज एक प्रोफेसर मुंबईमध्ये, एक प्रोफेसर कोल्हापूर, एक प्रोफेसर सातारा आणि मायसेल्फ आय मीन जुन्नर. 4 ठिकाणी 4 प्रोफेसर आहेत. 4 सब्जेक्ट 4 ठिकाणाहून शिकवतात.
ते कोणत्या कंडिशनमध्ये शिकवतात इट्स अ व्हेरी टफ जॉब. सो थँक्स टू पूनम मॅडम, थँक्स टू राम सर जे कोल्हापूरवरून एक डिफिकल्ट क्लायमेट कंडिशनमधून शिकवतात आहेत. थँक्स टू विक्रम सर जे सातारासारख्या एकदम खेडेगावामध्ये जाऊन म्हणजे खेडेगावामध्ये तिथे राहून ते तुम्हाला तिथे लेक्चर देतात आहेत. म्हणजे ॲज जेव्हा मी राम सरांबरोबर बोललो म्हणजे तर राम सर सांगत होते की इथे सर कनेक्शन नाही आहे, आम्ही गाडीत बसतो, पाऊस येतो आहे, त्यानंतर पावसामधून आम्ही शूटिंग करतो आहे. विक्रम सरांशी जेव्हा मी बोलायचो तेव्हा नेटवर्क नाही आहे, मग नेटवर्कसाठी रस्त्यावर तिथे कुठेतरी एका म्हणजे टेकडीवर जाऊन बसायचं, मग ते व्हिडिओ अपलोड करायचे, शूट करायचे. इवन myself I am also facing the problem same like this. सो आम्ही चारही प्रोफेसर एक वेगवेगळ्या ठिकाणी राहून वेगवेगळे प्रॉब्लेम फेस करतोय. म्हणजे प्रॉब्लेम छोटे मोठे नाही आहेत, इट्स अ बिग प्रॉब्लेम टू अस. म्हणजे सांगायचं झालं तर इंटरनेटचा प्रॉब्लेम, म्हणजे आम्हाला म्हणजे जे प्रॉब्लेम फेस करायचं इंटरनेट, काही वेळेला इंटरनेट आहे, काही वेळेला इंटरनेट नाही आहे. पाऊस, तुफान, वारा, वादळ, पाऊस आला तर परत लाईट गेली तर मोबाईल चार्जिंग नाही, लॅपटॉप नाही आहे, पुस्तकं पण नव्हती, PDF मागून घेतले, प्रिंटआउट नाही, लॉकडाऊन. या सर्व लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या प्रोफेसरनी खूप मेहनत घेऊन ते लेक्चर बनवले आणि तुम्हाला प्रेझेंट केले. सो रिअली थँक यू ऑल द प्रोफेसर. I will always really proud on you my professor की त्यांनी आता बाकीचे बोलतील की सर सगळेच प्रोफेसरनी लॉकडाऊनच्या काळामध्ये लेक्चर घेतले. त्यांनी ते सगळे प्रोफेसर इन सिटीमध्ये होते, दे हॅव अ इन्स्ट्रुमेंट. आपल्या प्रोफेसरकडे तेवढं इन्स्ट्रुमेंट नसताना एक मोबाईल, त्यानंतर लॅपटॉप किंवा ह्या सगळ्या अडचणींवर मात करून त्यांनी तुमच्यासमोर लेक्चर प्रेझेंट केले. म्हणजे प्रत्येक टीचरचा एक अनुभव वेगवेगळा होता. एक्झॅक्टली म्हणजे पूनम मॅडमला सुद्धा कधी कधी नेट मिळत नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी ते लेक्चर कंडक्ट केले. विक्रम सरांकडे तर फक्त मोबाईलच होता, बाकी मग त्यांनी मोबाईलवर शूट करून त्यानंतर अपलोड करून नेटचा प्रॉब्लेम कुठेतरी कसं तरी मॅनेज करून तुम्हाला लेक्चर ठेवले, अरेंज करून दिले. राम सरांनी पण भर पावसात गाडीत बसून शूटिंग केलेले आहेत त्यांनी. आणि त्यानंतर त्यांच्याकडे तर लॅपटॉप होता म्हणून ते त्यांच्यासाठी बरं झालं. म्हणजे कुठेतरी त्यांच्याकडे थोडेफार इन्स्ट्रुमेंटरी होते, ते त्यांनी तुम्हाला दिले. सो ह्या सर्व प्रोफेसरनी पुढून कसं ना कसं तरी म्हणजे वेळ काढून त्याच्यावर पर्याय शोधून डिफिकल्ट सिच्युएशन म्हणून स्वतःचे लेक्चर बनवले आणि तुमच्यासाठी ते अपलोड केले. बघा मी वर्डिंग वापरले, तुमच्यासाठी अपलोड केले, आपल्या मुलांसाठी अपलोड केले. आणि दुसरं थँक्स टू यू की तुम्ही मुलांनी आपल्या सर्व प्रोफेसरला चांगलं कोऑर्डिनेशन केलं, चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यामुळे आपण आपलं पोर्शन कंप्लीट करू शकलो. म्हणजे हे टीचिंग जे आहे हे आयुष्यात कधीही न विसरण्यासारखं आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी फक्त एक मोबाईल घेऊनच आलो होतो आणि त्या मोबाईलच्या द्वारे मग तो नोट्स मागून घेतल्या, मग कुठेतरी एक प्रिंटआउट काढली, मग त्यानंतर प्रिंटआउटवरून मग कुठेतरी एक वस्तू मी विकत घेतली. ते कॅल्क्युलेटर सुद्धा नव्हतं माझ्याकडे, ते सुद्धा विकत घेतलं मी इथे. म्हणजे मला तरी इथे बोर्ड मिळाला, म्हणजे एक कॉलेज एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये मी येऊन इथे लेक्चर घेतोय.
इट्स अ टफ टाइम टू अस. इवन मधल्या काळामध्ये आपले साधनेकर सर होते, त्यांचं ते एक्सपायर झाल्यानंतर इट्स अ डिफिकल्ट टू मी टू रिकवर. बरंचसं मला राम सरांनी, विक्रम सरांनी, पूनम मॅडमनी, सगळ्या टीचरनी फोन केले म्हणजे थोडं स्ट्रॉंग होण्यासाठी. माझ्या स्टुडंटनी मला फोन केले, कारण ते डिफिकल्ट होतं माझ्यासाठी की ते परत 15 ते 20 दिवस तो काळ माझ्यासाठी डिफिकल्ट होता की परत उभं राहणं जे डिफिकल्ट होतं. माझ्या स्टुडंटनी मला फोन केला, माझ्या मुलींनी फोन केला, माझ्या मुलांनी, काही मुलांनी फोन केला. सो रिअली थँक्यू टू ऑल द राज स्टुडंट की तुम्ही आम्हाला टीचरला सुद्धा कोऑर्डिनेट केलं. आणि चांगला रिस्पॉन्स दिला. फक्त आता ती वेळ आहे. एवढंच सांगेल की तुम्ही ग्रेट आहात, आपले ऑल प्रोफेसर ग्रेट आहेत, आणि या सर्व दोघांच्या आपल्या सगळ्या या कोऑर्डिनेशनमधून आपल्याला सक्सेस मिळवायचं आहे. सो जे 2 महिने तुम्हाला एक्सटेंड करून मिळालेले आहेत त्याचा पूर्णपणे उपयोग करून घ्या. प्लॅन बनवा. असं विचार करा की हे 2 महिने देवाने आपल्यासाठी दिलेले आहेत. मला 100% आउटपुट पाहिजे, 100% रिझल्ट पाहिजे, आणि मला माहिती आहे तुम्ही पास होणार. आपण एवढं करून घेतलं की ते होणार आहे. सो मेक अ टाइम, मेक युअर विजन, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, मेक अ स्टडी फ्रॉम द एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. आय होप सो की तुम्ही चांगलं सक्सेस मिळवालच. होप्स नाही, मला खात्री आहे की तुम्ही मिळवाल. फक्त तुम्ही आता तयारीला लागा. 1 जुलैपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत, 31 ऑगस्टपर्यंतचं 2 मंथचं टाइम टेबल बनवायचं आहे. 30 जूनपर्यंत आपलं पोर्शन सगळं कंप्लीट होईल. तुम्ही पुढच्या प्लॅनिंगला तयारीला लागा. बोथ ग्रुपवाल्यांनी थोडं हार्डवर्क करायचं आहे. त्यांच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी ऑल ओव्हर इंडिया रँक मिळण्यासाठी. ठीक आहे. सो ऑल द बेस्ट टू राज स्टुडंट, and once again thank you Poonam madam, thank you Vikram sir, thanks to Ram sir, and thanks all my lovely students. Love you all and all the best. Thank you.